नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी मधील अश्वी लॉजवर पोलिसांची छापेमारी, 2 पीडित महिलांची सुटका करत तिघांना अटक। अशोक खरात प्रकरणातील महिलांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं पडलं महागात। फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या 65 प्रोफाईल धारकांच्या विरोधात गुन्हे दाखल। इराणच्या हल्ल्यानंतर थायलंडचं जहाज भरकटलं। थायलंडचे कार्गो जहाज मयुरी नरिय केश्मो बेटाजवळ अडकलं। जहाजावरील कर्मचाऱ्यांनी जहाज सोडून सुरक्षित स्थळी धाव घेतली। पालघर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करणार। जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांचा इशारा। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयामध्ये एसीबीची कारवाई। प्रांत अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं। नवी मुंबई महापालिकेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये, सर्व शाळा इंग्रजी माध्यम करण्याच्या निर्णयाला मनसे आणि स्थानिक नागरिकांचा विरोध। शाळांचं माध्यमच बदलण्याचा महापालिकेचा ठराव। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह अनेक गावांना पावसानं झोडपलं। पावसानं पिकांचं नुकसान। कोकणातील बागायतदारांची क्रूर चेष्टा केल्याचा आरोप, हेक्टरी 22,000 मदत अपुरी असल्याचा भास्कर जाधवांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्णयाचा विचार करण्याची मागणी। नांदेड बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान गोंधळ, संगणक बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही परीक्षा। विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। रत्नागिरीच्या खेड बस स्थानकामध्ये एका इस्माचा गोंधळ, महिला होमगार्डला इस्माकडून शिवीगाळ, पोलिसांकडून कारवाईची मागणी। इटवाळ्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, क्रिकेट कोचची अल्पवयीन मुलींवर वाईट नजर, 2 मुलींसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आरोपीला अटक। मुंबईतील 2 पोलीस शिपायांवर जबरी चोरीचा आरोप, 9,45,000 रुपयांची रोकड लुटल्याचा एफआयआर मध्ये उल्लेख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।